Hello students, welcome back to our YouTube channel Sarika Teacher. Today we are going to learn a new poem, Truth, from Standard 8. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 8वी ची ट्रूथ ही कविता बघणार आहोत. सो लेट्स स्टार्ट. फर्स्ट ऑफ ऑल ट्रूथ म्हणजे काय? तर सत्य. ओके, चला तर मग बघूया या कवितेत कवीने काय ट्रूथ सांगितले, काय सत्य सांगितले आहे. Sticks and stones may break my bones, but words can also hurt me. Stone and sticks break only skin, while words are ghosts that haunt me. Haunt means क्या? वारंवार त्रास देणे. बघा आता इथे पोएट काय म्हणतोय, स्टिक अँड स्टोन्स मे ब्रेक माय बोन्स. तर काठ्या आणि दगड माझी हाडे तोडतील. बट म्हणजे परंतु, वर्ड्स कॅन ऑल्सो हर्ट मी. शब्द माझे जीवनच तोडू शकतात, मला हर्ट करू शकतात, दुखवू शकतात. स्टोन्स अँड स्टिक्स ब्रेक ओनली स्किन. या दगड आणि काठ्यांनी काय होईल? माझ्या स्किनवर काय होईल? जखम होईल, माझी स्किन ब्रेक होईल, फाडल्या जाईल. बट व्हाईल वर्ड्स आर घोस्ट दॅट हॉन्ट मी. पण शब्द मला भूतासारखे, घोस्ट म्हणजे काय? भूत. तर भूतासारखे वारंवार त्रास देतील किंवा देतात. स्लांट अँड कर्व द फॉरवर्ड सॉर्ड टू पियर्स अँड स्टिक इनसाइड मी. बॅट्स अँड ब्रेक्स मे एके थ्रू बोन्स, बट वर्ड्स कॅन मॉर्टिफाय मी. मॉर्टिफाय मीन्स लज्जित होणे. ओके, तर इथे बघा काय म्हणतायत की स्लांट अँड कर्व द बॉल वर्ड स्वॉर्ड्स म्हणजे काय? तलवार. शब्द तलवारीसारखे धारदार आणि तिरकस असतात. टू पियर्स अँड स्टिक इनसाइड मी. पियर्स म्हणजे भेदणे, ते माझ्या मनाला भेदून जातात. शब्द कसे असतात? तलवारीसारखे असतात. एखाद्याला आपण काही वाईट जर बोललो तर ते त्याच्या मनाला अगदी लागतं. तर त्याप्रमाणे कवी इथे सांगतायत की शब्द हे तलवारीसारखे धारदार असतात आणि ते आपल्या मनाला भेदून जातात, आपल्या मनाला दुःख देऊन जातात. बॅट्स अँड ब्रिक्स मे ॲके थ्रू बोन्स, बट वर्ड्स कॅन मॉर्टिफाय मी. लाकडी फळी आणि विटांमुळे हाडांना वेदना होतील, परंतु शब्दाने आपण कायम लज्जित होऊ शकतो. लाकडी फळी किंवा ज्या ब्रिक्स विटा असतात यांनी जे होणारे काही वेदना, म्हणजे यांनी जी होणारी जखम आहे ती भरून निघण्यासारखी, परंतु शब्दाने आपण जे काही कोणाला बोलतो तर ते कायमचं काय होतंय? ती जखम जी आहे बोलणाऱ्याची ती भरून निघत नाही. आपण कायमचं काय होऊ शकतो? लज्जित होऊ शकतो. पेन फ्रॉम वर्ड्स हॅज लेफ्ट इट्स स्कार ऑन माइंड अँड हार्ट दॅट्स टेंडर. Cuts and bruises now have healed its word that I remember. बघा, अतिशय महत्त्वाचं असं लाईन्स आहे त्या. ब्रुसेस म्हणजे काय? तर त्वचेवरील जखम. ओके, स्कार म्हणजे व्रण. तर पेन फ्रॉम वर्ड्स हॅज लेफ्ट इट्स स्कार ऑन माइंड अँड हार्ट दॅट्स टेंडर. शब्दांच्या वेदनेमुळे मनावर आणि हृदयावर झालेल्या जखमा कायम नाजूक राहून जातात. कट्स अँड ब्रुसेस नाव हॅव हील इट्स वर्ड दॅट आय रिमेंबर. जखमा आणि वेदना आता बऱ्या झाल्यात, परंतु ते शब्द अजूनही माझ्या आठवणीत आहे. तर शब्दांच्या वेदनेमुळे मनावर किंवा हृदयावर झालेल्या जखमा या नाजूक राहतात, त्या कधीही भरून निघत नाहीत. ओके, लाकडी फळी, विटांमुळे, काठीमुळे, दगडामुळे ज्या काही वेदना होतात त्या भरून निघतात, परंतु शब्दांमुळे ज्या काही वेदना होतात त्या माझ्या भरून निघत नाहीत, त्या अजूनही माझ्या आठवणीत आहेत. अतिशय सुंदर अशी ही कविता आहे. कवीने इथे सांगितले की आपल्याला काडी, हत्यारे याने जर काही मार लागला तर ती जखम होऊन काही दिवसांनी काय होते? बरी होऊन जाते, परंतु शब्दांचा जो मार आहे तो मात्र कायम आठवणीत राहतो. आणि हे कडू सत्य आपल्याला पोएटने इथे सांगितलं आहे. आय होप यू अंडरस्टँड इट. तेव्हा पुन्हा भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.